मालतीचे बोलणे ऐकून मधू तिथेच थांबली आणि उदास झाली. तिला उदास पाहून मानव आईला मनवायला लागला. मानव म्हणतो, आई, मधूला आपल्याशिवाय कोणी नाही. ती कुठे जाणार? प्लीज तिच्याशी बोल. आई, ती तुझी मधू आहे. मालती म्हणाली, नाही, जा आणि तू तुझ्या बायकोबरोबर राहा. माझी काही तक्रार नाही, पण या घरात ही मुलगी येणार नाही. मग मानवने मालतीला मधूसोबत खेळलेल्या चालीबद्दल सगळं सांगितले. तेव्हा मालतीनेही मधूला माफ केले आणि म्हणाली, हे घर तुझे आहे आणि आता तू हे घर सोडणार नाहीस. हे मी तुला शेवटच्या वेळी सांगत आहे. तुला समजले का? मग मधू थोडं हसली आणि आत आली. त्यानंतर प्राची आणि सपनानेही तिचे स्वागत केले आणि सविताही हसली. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसले आणि त्यांना इथे कोणी बोलावले याची चर्चा सुरू झाली. त्यावर मधू म्हणाली, मला माहीत नाही, काकांनी मला ते सांगितलं नाही. तेवढ्यात राजेश म्हणाला, आणखी कोण आमंत्रण करणार? जिने सर्व पाहुण्यांना आमंत्रित केले होते तिनेच त्यांना पण आमंत्रित केले असेल. हे ऐकून सर्वजण सविताकडे पाहू लागले, कारण पाहुण्यांना बोलवण्याची जबाबदारी सविताची होती. तेव्हा सविता म्हणाली, नाही, मी त्यांना नव्हतं बोलावलं. राजेश, तुम्ही हे काय बोलताय? राजेश तिथून रागाने उठला आणि सवितासमोर उभा राहिला आणि म्हणाला, आणखी कोण बोलवणार तूच सांग. आणि मधू बहिणींचा अपमान करून आनंद कोणाला मिळणार? तू एकटीच आहेस जी मधूच्या येण्याने खुश नाही आणि आजपर्यंत तू भैयाला विसरली नाहीस. तुझं लग्न एका डॉक्टरऐवजी छोट्याशा नोकरी करणाऱ्या माणसाशी झालं. म्हणूनच आजपर्यंत या लग्नाने तू किंवा मी सुखी नाही. हे ऐकून सविता रडू लागली आणि राजेशचा हात धरून म्हणाली, मी हे केले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. आजपर्यंत आमच्यात तसे नाते नाही, पण मला कधीच वाटले नाही की तुमची एक मामूली नोकरी आहे. हे सर्व ऐकून मालती तिचे भान हरवून बसली. ती गुरुजींना धरून रडायला लागली आणि म्हणाली, मला एका मुलाची काळजी वाटत होती, पण हा इथे इतके दिवस मन मारून जीवन जगत होता आणि कोणाला सांगितलेही नाही. सविता म्हणते, मानव, मी काही केले नाही. मधू, मी तुझ्या काकूंना बोलावले नाही. सपना, प्राची, अजय, माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवा. राजेश मग तिथून सविताच्या दिशेने गेला आणि तिचा हात धरून म्हणाला, मला विश्वास ठेवायचा आहे, पण कसा ठेवू? मला आधीही विश्वास ठेवायचा होता, पण तू माझ्या विश्वासाचा कधीच आदर केला नाहीस. आज तू या नात्यातून मुक्त आहेस. तू जाऊ शकतेस. रडत रडत सविता गुरुजींच्या पायाजवळ बसली आणि म्हणाली, बाबा, मला मधूचा राग यायचा, पण त्या फंक्शनच्या दिवशी मी हे मान्य केले होते की ती या घरची सदस्य आहे. मी हे कोणाशीही असे करू शकत नाही. बाबा, मी राजेशसोबत माझे आयुष्य पुढे नेण्याचे ठरवले होते. हे सर्व होईल असे मला वाटले नव्हते. सर्वजण खूप दुःखी झाले. मग गुरुजींना सविताला खालून उठवले आणि तिला जवळ बसायला सांगितले आणि सर्वांना बसायला सांगितले. मग ते मधूला म्हणाले, मधू, आता तू सविताला शिक्षा करायची की तिला माफ करायचं हे तुझ्यावर अवलंबून आहे. हो, पण मला असंही वाटतं की सविता माझ्याशी कधी खोटं बोलणार नाही. गुरुजींच्या या बोलण्यावर सविता खूप खुश झाली. तेव्हा मधू म्हणाली, सविता दिदी, मला मान्य आहे की तुम्हाला मी आवडत नाही आणि तुमचे मानवजींशी लग्न होणार होते, पण राजेश नेहमी तुमच्यासोबत बांधलेल्या नात्यांचा आदर करत राहिले. त्यांना क्षमा करा आणि आपल्या जीवनात पुढे जा. मानव म्हणतो, हो, राजेश आणि सविता, तुम्ही दोघं आपल्या खोलीत जा आणि बाकीच्या गोष्टी बोला आणि कोणी काय केले ते मी पाहील. मग सर्वजण आपापल्या खोलीत गेले. मानवने आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, सगळं ठीक आहे आई, काही झालं नाही, तू निश्चिंत राहा. मग मानवने आईबाबांना रूममध्ये आराम करायला सांगितले. मग मानव आणि मधू त्यांच्या खोलीत गेले. तिथं मधूला दिसलं की तिचा वॉर्डरोब आणि त्याच्या शेजारी असलेला बेड अगदी तसाच होता. मग मानव मधूला म्हणाला, तू थोडा वेळ आराम कर, मग आपण संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊ. मधू म्हणते, आपण? मानव म्हणतो, होय, आपण म्हणजे आई, बाबा, सविता, अजय, प्राची, सपना, आजी आणि आम्ही दोघे.
मधू हसून म्हणाली, हो ठीक आहे. मग मानव पेन आणि कागद घेऊन बाल्कनीत गेला. मग मधू तिच्या डोक्यावर हात मारत म्हणाली, आणि मला वाटले की आम्ही दोघे बाहेर जाणार. तोपर्यंत मानव बाल्कनीतून आतमध्ये आला होता आणि मधू गप्प झाली. मानव म्हणतो, तू काही बोलली का? मधू, नाही तर. काही ऐकलं का तुम्ही? मानव म्हणतो, नाही. ऐकलं असतं तर विचारलं असतं का? मी काही कामासाठी बाहेर जात आहे. मधू म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात मानव हसत दारातून बाहेर आला, कारण त्याने मधूचे बोलणे ऐकले होते आणि ते ऐकूनही त्याला आनंद झाला. मग संध्याकाळ झाली आणि सगळे तयार होऊन हॉलमध्ये आले आणि आजीने घरीच राहायचं ठरवलं होतं. मानव पण बाहेरून आला होता. मधू पण तयार होऊन हॉलमध्ये आली होती. मानव हॉलमध्ये आल्यावर त्याला सगळे शांतपणे उभे असलेले दिसले. तेव्हा मानव म्हणाला, अजय, तू अजून एक कार घे. मी एक घेतो आणि आई बाबा आणि सपना माझ्यासोबत बसतील आणि प्राची आणि राजेश सविता तुझ्यासोबत बसतील. सपना, भाई, तू मधूला विसरलास का? तू तिचे नाव घेतले नाहीस. ते ऐकून मधूचा चेहरा पडला आणि ती खाली मान घालून उभी राहिली. मग मानव त्याच्या शर्टची स्लीव ॲडजस्ट करत म्हणाला, मी मधूचे नाव का बोलू? सपना म्हणते, म्हणजे तू मधूला नाही घेणार? हे ऐकून मधू दुःखी झाली आणि ती निरागस चेहऱ्याने मानवकडे पाहू लागली. पण मानव त्याची स्लीव ॲडजस्ट करण्यात मग्न होता आणि मधूकडे बघतही नव्हता. मग मानव म्हणाला, नाही नाही, मधूचे नाव घेतले नाही, कारण मधू तर माझ्यासोबतच येईल ना. त्यात बोलण्यासारखे काय आहे? हे ऐकून सपना जोरजोरात हसायला लागली आणि तिच्यासोबत संपूर्ण कुटुंबही हसायला लागले. मानवने मग सपना आणि संपूर्ण कुटुंबाकडे बघितले की काय झाले आणि ते का हसत आहेत. मग सपना मधूकडे इशारा करत म्हणाली, तिच्याकडे बघ. तिला न घेऊन जाण्यामुळे तिचं तोंड कसं झालं आहे. मग मानवने मधूकडे पाहिले आणि मधूने चेहरा खाली केला. मग मधूला पाहून मानव हसला आणि सगळ्यांना गाडीत बसायला सांगून तो स्वतः बाहेर गेला. सगळे निघून गेल्यावर मालतीने मधूचा हात धरला आणि म्हणाली, जेव्हा नवरा आपल्याला त्याच्यासोबत गृहीत धरतो, म्हणजे तू आणि तो एक आहे, तेव्हा समजून घे तो तुझ्यावर प्रेम करतोय. एवढं बोलून मालती निघून गेली. मग मधू जरा हसली आणि ती पण गेली. सर्व लोक गाडीत बसले. मग सर्वजण थोड्या वेळाने जेवायला तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे मानवने सर्व जोडप्यांसाठी स्वतंत्र टेबल बुक केले होते आणि सपनाला स्वतःकडे आणि मधूकडे ठेवले. प्राची आणि अजय एकमेकांशी बोलण्यात खूप व्यस्त होते आणि आईबाबांना पण बाहेर आल्याने खूप आनंद झाला आणि खूप दिवसांनी सगळे विसरून दोघेही एकत्र जेवत होते. तर राजेश आणि सविता यांच्यात काहीच बोलणं होत नव्हते. ते गुपचूप दोघेही जेवत होते आणि मानव मधू एकमेकांना बघत होते, पण वेगवेगळ्या वेळी. सपनाला तिथे एक फ्रेंड भेटली आणि तिने तिच्याकडे जाण्याचा हट्ट केला, तर गुरुजींनी तिला जाण्याची परवानगी दिली. मानव म्हणाला, पण बाबा. गुरुजी इशारा करून म्हणाले, जाऊ दे, काही हरकत नाही. मग सपना तिथून उठून निघून गेली. आता टेबलावर फक्त मधू आणि मानव उरले होते. मग मानवने मधूला विचारले, तुला काय खायचे आहे? मला सांग, मी तशी ऑर्डर देतो. मधू खाली मान घालून बसली होती. मानवच्या प्रश्नांना ती काहीच उत्तर देत नव्हती. मानव पुन्हा म्हणाला, मधू, हे मेनू कार्ड घे, हे बघ आणि सांग काय खायचं. मधू म्हणाली, तुम्ही ऑर्डर द्या, कारण मला माहीत नाही, मी अशा ठिकाणी यापूर्वी कधीच आले नाही. मग मानवने जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे झाले नाही. दोघेही गप्प बसले होते. मग काही वेळाने मानव म्हणाला, मधू, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. ते ऐकून मधू गडबडली आणि तिच्या हातातील पाणी तिच्या साडीवर सांडले. मानवने हे पाहिलं आणि मग म्हणाला, काय झालं? आणि हे ठीक आहे, राहू दे, मी साफ करून देतो. मग मानवने टेबल बदलला आणि आता तो आणि मधू समोरासमोर नाही तर एकाच बाजूला आहेत. दोघे बसले होते. काही वेळाने टेबलावर जेवण आले आणि दोघेही जेवू लागले. पण तितक्यात प्रिया, जी मानवची मैत्रीण होती, ती आली. प्रिया, अरे मानव, तू इथे? मानव तिच्याकडे बघून हसला. मानव म्हणाला, हो, मी फॅमिलीसोबत बाहेर आलो आहे. प्रिया, वा, तू सांगितले नाही सगळ्यांना की उद्या तुला इंटरव्ह्यू द्यायला एका उच्च वृत्तवाहिनीने बोलावले आहे. मानव म्हणाला, ते. तितक्यात प्रियाने तिथून एक ग्लास उचलला
आणि एक चमचा घेतला आणि तो वाजवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि मग म्हणाली, आमच्या या मित्राला, ज्याला इथे सर्वोत्तम सर्जन म्हटले जाते, त्याची उद्या मुलाखत आहे, कारण तो अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. या आनंदात प्रत्येकाच्या टेबलावर माझ्याकडून एक एक जाम होऊन जाऊ दे. तिथे बसलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तेव्हा प्रियाने मधूचा हात धरला आणि तिला उठवले आणि म्हणाली, ही मानव देशमुखची पत्नी मधू देशमुख आहे. तिलाही तिच्या पतीच्या इतक्या मोठ्या यशाबद्दल काहीतरी बोलायचे आहे तुम्हा सर्वांसमोर. मधू शांतपणे तिथल्या लोकांचे चेहरे पाहू लागले. काय बोलावे ते समजत नव्हते. मधूच्या लक्षात आले की सगळे तिच्याकडे बघत आहेत. सगळ्यांच्या नजरा मधूकडे लागल्या होत्या. मधू नेहमीच घाबरून राहिलेली आहे. तिला हे सर्व माहीत नव्हते. त्यावेळी मधूला स्वतःची लाज वाटत होती. मग तिने मानवकडे पाहिले, जो तिची त्याच्याकडे बघण्याची वाट पाहत होता. मग मानवने मधूला शांत राहण्याचा इशारा केला आणि स्वतः तिच्या बाजूला उभा राहिला आणि म्हणाला, तू माझ्याबद्दल काहीच बोलू नकोस. आज मी तुझ्याबद्दल बोलणार आहे. जेव्हापासून माझी पत्नी माझ्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून मला आयुष्य खूप वेगळं वाटू लागलं आहे. माझ्या आयुष्यात कोणीतरी आल्याने मला इतकं छान वाटेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणूनच मधू, तुझे खूप खूप आभार. मग तो मधूसमोर उभा राहिला. मधूला हसण्याचा इशारा करत तिच्या जवळ उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला प्रोत्साहन दिले. मग दोघेही बसले आणि मानवने रागाने प्रियाला बसायला सांगितले नाही. मग प्रियालाही वाईट वाटलं की मानवने तिला विचारलंही नाही की आमच्यासोबत जेवशील का. त्यानंतर प्रिया तिथून निघून गेली. मानव फक्त मधूकडे बघत होता आणि मधू खाली मान घालून बसली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. मग मानव तिथून रागाने उठला आणि बाहेर गेला. ते पाहून मधूही उठली आणि त्याच्या मागे गेली. मधूला वाटले की मानवला मधूच्या असल्या वागण्याचा राग आला आहे. बाहेर गेल्यावर मधूने मानवला पार्किंगमध्ये उभे असलेले पाहिले. त्याने रागाने त्याचा हात भिंतीवर आपटला. मग मधू पटकन त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात धरला आणि म्हणाली, हे बघा, आता मी असे करणार नाही. मी वेड्यासारखे रडणार नाही. बाहेर तुमचा अपमान करणार नाही. मानव काहीच बोलला नाही आणि मधूला धरून छातीशी घट्ट मिठीत घेत म्हणाला, मी तिला शोधायला आलो होतो. तिची हिंमत कशी झाली तुझ्याशी असं करण्याची? तिने हे मुद्दाम केलं होतं. मग त्याने मधूचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. तिला धरून तिच्या डोळ्यात बघत मानव रागाने म्हणाला, जर कोणी तुझ्या डोळ्यात पाणी आणण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला अजिबात माफ करणार नाही. मधूने मानवची काळजी पाहिली नव्हती. ती फक्त त्याच्या रागाला घाबरली होती. मानवला असे बघून तिच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात राजेश आणि अजय तिथे पोचले. राजेश म्हणाला, काय झालं भाई? तोपर्यंत मानव शांत झाला होता आणि म्हणाला, काही नाही, मी प्रियाला भेटायला आलो आहे. तिने आतमध्ये जो तमाशा केला त्याबद्दल तिच्याशी बोलायचं होतं. अजय म्हणाला, पण भाई, ती तुझी फ्रेंड आहे, तर ती असं का करेल? आणि ती तर खूप खुश होती. मानवने मधूकडे पाहिलं आणि म्हणाला, मधू, तू आज जा आणि सविता आणि प्राचीसोबत बस. आम्ही नंतर येतो. त्यानंतर मधू आत गेली. तेव्हा मानव म्हणाला, सविताने वारंवार नकार दिल्यानंतर सविता खरे बोलत आहे असे मला वाटले. त्यामुळेच मधूच्या काका काकूंना कोणी ड्रामा करण्यासाठी बोलावले होते ते मला कळाले. प्रियाने त्यांना बोलावले होते. राजेश आणि अजय दोघेही म्हणाले की भाई, ती तुझी फ्रेंड आहे, तर ती असे का करेल? राजेश म्हणाला, म्हणजे तिने जाणून बुजून वहिनीला इथे बोलण्यासाठी सांगितले. मानव म्हणाला, होय, कारण तिला माहीत होते की मधू शिकलेली नाही आणि मधू एका छोट्या गावातून आल्याने मधू कधीच आपले मत इतक्या लोकांसमोर मांडू शकणार नाही हे तिला माहीत होते. राजेश म्हणाला, मग तू या गोष्टी वहिनीसमोर का बोलला नाहीस? मानव म्हणतो, मधूने प्रियाबद्दल चुकीचा विचार करू नये असे मला वाटते, किंवा प्रियाला असे कोणाच्यासमोर शर्मिंदा वाटायला नको, कारण प्रियाने मला लहानपणापासून आजपर्यंत साथ दिली आहे. अजय म्हणाला, चला आत जाऊया. त्यानंतर तिघेही आत गेल्यावर सर्वांनी पाहिले की त्यांच्या बायका एका जागी बसून त्यांची वाट पाहत आहेत. मग तिघेही तिथे जाऊन बसले. मानवने मधूकडे पाहिले तर ती डोके टेकवून बसली होती. मग राजेशलाही पटले की सविताने काही केले नाही. त्यामुळे आता सविताशी कसे बोलावे आणि माफी कशी मागावी हे त्याला समजत नव्हते. तेव्हा अजय हळू आवाजात म्हणाला,
राजेश, वहिनीची माफी मागून बोलायला सुरुवात कर. मानवने राजेशला सविताशी बोलण्यासाठी इशारेही केले. राजेश, ए सविता. सविता म्हणते हो. राजेश म्हणतो, चल आपण थोडं फिरून येऊ, ताजी हवा मिळेल. बघ, मला श्वास घेता येत नाही. तितक्यात प्राची पटकन उठली आणि ती राजेशची पाठ थोपटायला लागली आणि म्हणाली, वहिनी उठा लवकर. माहीत नाही राजेश भाईला काय होत आहे. कसले भाऊ आहात तुम्ही लोक. त्यांना श्वास घेता येत नाही आणि तुम्ही असे बसले आहात. अजय म्हणतो, प्राची तू काय करतेस. चल, आपण आईस्क्रीम खाल्ले नाही तर ते आपल्याला टेबलावर बसून खायचे. अजयच्या बोलण्याने प्राची त्याच्यासोबत गेली. राजेश सविताकडे बघत म्हणाला, मग जाऊया. सविताने होकारार्थी मान हलवली आणि त्याच्याबरोबर ती निघून गेली. आता टेबलावर फक्त मानव आणि मधू उरले होते. तेवढ्यात तिथून जाणारा एक माणूस आपल्या बायकोला म्हणाला, असं वाटतं की त्यांनी दुसरं लग्न केलं आहे. तेव्हा त्याची बायको म्हणाली, नाही, मला वाटतं हे लोक नवरा बायको नाहीत, कारण ना वयसारखे आहे ना राहणीमान. लोक एकत्र काम करत असतील. आजकाल लोक इथे मीटिंगलाही येतात. या सर्व गोष्टी ऐकून मानव आणि मधू दोघांच्याही मनात वेगवेगळ्या गोष्टी येतात. मानवला वाटले की वयाच्या फरकामुळे ते लोक असे बोलले आणि मधूला वाटले की मानव यांच्यासारखी मी नाही आणि मानव जे सुशिक्षित दिसत आहेत आणि मी अजिबात सुशिक्षित दिसत नाही, म्हणूनच त्यांनी हे बोलले. मानव आणि मधू दोघांनाही एकाच वेळी वाटले की ते एकमेकांसाठी योग्य आणि लायक नाहीत. इकडे राजेश आणि सविता खूप अंतर चालल्यानंतर दोघांनी एकाच वेळी एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी बोलणे थांबवले आणि ते पुन्हा गप्प झाले. मग थोडा वेळ थांबून राजेश म्हणाला, सविता प्लीज मला माफ कर. सकाळी मी तुला खूप काय बोललो. मला अजिबात भान राहिले नव्हते. सविता, म्हणजे तुम्ही माझ्यावर नाराज नाही ना. राजेश म्हणतो, नाही, उलट मला माझ्या सकाळच्या कृतीची लाज वाटते. मला माहीत आहे की तू हे सर्व केले नाहीस. ते तर. सविता म्हणते, ते तर. राजेश, कुणी केलं तुम्हाला कळलं का. राजेश, होय, प्रियाने हे सर्व केले आहे. तुला माहीत आहे, आत्ताही तिने मधुबहिणीचा मुद्दाम अपमान केला. सविता म्हणते, पण ती असं का करेल. राजेश म्हणतो, माहीत नाही, पण तू हे केले नाहीस हे जाणून मला खूप आनंद झाला. सविताने मान खाली घातली आणि म्हणाली, तुमची चूक नाही, माझी चूक आहे. मी कधी आपल्या नात्याला पुढे नेण्याचा विचार केला नाही. तेव्हा राजेशही हसला आणि दोघेही एकमेकांशी बोलू लागले. तिथेही प्राची आणि अजय देखील एकमेकांसोबत खूप खुश होते. सपना तिच्या मैत्रिणीसोबत मस्ती करत होती. मानव आणि मधू यांच्यात अजून काही बोलणे झाले नव्हते. दोघे अजूनही एकमेकांपासून नजर चोरत होते. मग सपना आली आणि म्हणाली, बाबा आता आपण सर्वांनी घरी जायला पाहिजे. आजी एकटीच आहे. गुरुजी आणि मालती दोघे उभे राहिले आणि त्यांनी मुलांना निघण्याचा इशारा केला. मग सगळे जसे आले होते तसेच गाडीत बसले. मग सपनाने मानवच्या गाडीत गाणे वाजवण्याचा हट्ट केला. तेव्हा मानवने रेडिओ चालू केला आणि त्यावर एक गाणे वाजले, तू सूरज मैं सांझ पियाजी. तेव्हा मानवचे लक्ष त्या गाण्याच्या बोलवर गेले, तू सवेरा है तो मैं शाम हूँ. मग त्याने विचार केला की याचा अर्थ सूर्यप्रकाशात राहिलो तरच आपण संध्याकाळच्या प्रेमात पडू, कारण जेव्हा उन्हाचा तडाखा सहन करू तेव्हाच संध्याकाळच्या सावलीचं महत्त्व वाटेल. मानव हा सगळा विचार करत असतानाच सपना जोरात बोलली, भाई ऐकत का नाहीस. मानव, काय झालं. सपना, गाणं बदल, काहीतरी चांगलं लाव. मानवने दुसऱ्या चॅनलवर लावले. तेव्हा तिथे हात थांबले पिया करते हे वादा, आज से तू आरजू तू है इरादा, तूही है इरादा. हे ऐकून मानवच्या ओठांवर हसू उमटले आणि तोपर्यंत सर्वजण घरी पोचले. घरी गेल्यानंतर सपना आजीच्या खोलीत तिला जेवण देण्यासाठी गेली आणि संपूर्ण कुटुंब विश्रांतीसाठी त्यांच्या खोलीत गेले. रूमवर गेल्यावर मधू तिचे कपडे बदलायला गेली आणि मानवनेही टी शर्ट आणि ट्राउझर घातली. मानवने पाहिले की मधूने फिकट गुलाबी कुर्ती आणि पांढरा पायजामा घातला आहे, त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत होती. मग मानव बेडवर बसला आणि समोर उभ्या असलेल्या मधूकडे बघत म्हणाला,
तू या कपड्यांमध्ये आधीपेक्षा छान दिसत आहेस. म्हणजे तू हॉटेलला गेली होतीस ना, त्या कपड्यांपेक्षा. मधूने त्याबद्दल वेगळा विचार केला आणि म्हणाली, हो, मला माहीत आहे की मी चांगली दिसत नाही. असो, मी इतरांसारखी हायपाय दिसू शकत नाही, म्हणून तुम्ही असे बोलून मी अशिक्षित असल्याची मस्करी उडवत आहात. मानव म्हणतो, पण मधू, मी तुझी मस्करी का करू? तू मला समजू शकली नाहीस का? तुला माहीत आहे मी तुझीच काय पण कोणाचीही चेष्टा करणार नाही. मधू शांतपणे डोके खाली करून उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून मानव घाबरला आणि म्हणाला, मधू, तू का रडत आहेस? मी तुला ओरडत नाही ना, मी तुझी चेष्टा करत आहे. उलट मी तर तुझ्या. मानव पुढे काहीच न बोलता बाहेर फिरायला निघून गेला. तिथे गेल्यावर तो विचार करू लागला की जसे गाण्यात सूर्याशिवाय संध्याकाळ होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आता मी मधूशिवाय राहू शकत नाही. आणि दुसरे गाणे देखील माझ्यासाठी संकेत होते. तिचा हात धरून तिला आयुष्यात पुढे जाण्याची संधी देणे. त्यानंतर काही वेळाने मानव त्याच्या खोलीत आला आणि त्याने पाहिले की मधू झोपली आहे. मग तो लॅपटॉपवर काही काम करू लागला आणि काही वेळाने झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. नेहमीप्रमाणे घरातील महिला लवकर उठून घरातील कामात मग्न झाल्या. मग काही वेळाने आंघोळ करून जेवायला तयार होऊन सर्व लोक जेवणाच्या टेबलावर आले. जेवल्यावर मानव म्हणाला, मला तुम्हा सर्वांशी काही बोलायचे आहे. गुरुजी म्हणतात, हो बोल. मानव म्हणतो, बाबा, मला वाटते की मधूने तिचे पुढचे शिक्षण पूर्ण करावे आणि मी तिच्यासाठी एका शाळेचा फॉर्म भरला आहे. त्यामुळे तिने तिचे शिक्षण सुरू करावे अशी माझी इच्छा आहे. मालती म्हणते, पण मधूने 8वी नंतर शिक्षण घेतले नाही, मग ती छोट्या मुलांसोबत अभ्यासाला जाईल का? आता हे सगळं बरं वाटेल का? मधू म्हणते, होय, मी शाळेत जाऊन शिक्षण करणार नाही. मला आता लाज वाटेल. असे म्हणत मधू तिच्या खोलीत गेली आणि मालतीही तिच्या मागे गेली. तेव्हा गुरुजी म्हणाले, मानव, मधू अभ्यासात चांगली होती, पण तिच्या काकूंमुळे तिला पुढचं शिक्षण घेता आले नाही. तू तिला पुढचं शिक्षण द्यायचा विचार केला आहेस, ही खूप चांगली कल्पना आहे. यात मी तुझ्यासोबत आहे. तेव्हा राजेश आणि अजयही म्हणाले, हो भाई, आम्ही पण तुझ्यासोबत आहोत. तेव्हा सविता म्हणाली, बाबा, मलाही मधूने पुढे शिकावे असे वाटत आहे, पण जर पुढे काही करायला मिळाले नाही तर त्या शिक्षणाचे महत्त्व काय राहील? गुरुजी हसले आणि म्हणाले, हो बेटा, तुला नोकरी करायची आहे का? सविताने गुरुजींकडे बघितले आणि आनंदाने म्हणाली, हो बाबा, मी खूप चांगले शिक्षण केल्यामुळे मला चांगली नोकरीही मिळेल. गुरुजी उभे राहिले आणि म्हणाले, जर तुझ्या नवऱ्याचा यात काही आक्षेप नसेल तर मला काही हरकत नाही बेटा. त्यानंतर गुरुजी तिथून त्यांच्या खोलीकडे गेले. तेव्हा सविताने राजेशकडे पाहिले, जो आधीच हसत हसत सविताला परवानगी देत होता. त्यानंतर सर्वजण आपापल्या कामासाठी बाहेर पडले. मानव अजूनही तिथेच बसला होता. मग काही वेळाने त्याला मालती तिच्या रूमकडे जाताना दिसली. मग मानव त्याच्या रूममध्ये गेला आणि मधू बाल्कनीत उभी असलेली दिसली. तेवढ्यात मानव तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. मग मधूने मानवकडे पाहिलं आणि म्हणाली, मी जाणार नाही. तिथे मला खूप कमीपणा वाटेल जेव्हा माझ्यापेक्षाही लहान लहान मुलं माझी चेष्टा करतील. मग मानवने मधूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मला खात्री आहे तू तुझे शिक्षण खूप चांगले पूर्ण करशील. मधू म्हणते, तुमचा माझ्यावर इतका विश्वास कसा आहे? मानव हसला आणि म्हणाला, माझं मन विश्वास ठेवायला सांगते. चल आता लवकर तयार हो, मी तुला इंटरव्ह्यूला घेऊन जातो आणि मग तुला तिथेच प्रवेश मिळेल. मधू म्हणाली, पण मानव म्हणतो, बासात मधू, आता काही वाद होणार नाही. त्यानंतर मधू काहीच बोलली नाही, कारण हॉटेलमध्ये मानवचा राग पाहून मधूला त्याची भीती वाटू लागली आणि अजून ती मानवशी जास्त बोलायला लागली नव्हती. मग काही वेळ मानवला वाट पाहायला लावून मधू तयार होऊन त्याच्यासमोर आली. मधूने पांढऱ्या रंगाची कुर्ती, लाईट ग्रीन सलवार दुपट्ट्यासह घेतला होता आणि तिच्या कपाळावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र आणि एक छोटी बिंदी होती, जी तिच्या सौंदर्यात भर घालत होती. मानवची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तो फक्त मधूलाच बघत होता. इतक्यात मालती तिथे आली आणि म्हणाली, तू शेवटी तिला तयार केले. ही मुलगी आधीच घाबरलेली आहे. मी माझ्या मुलीला उदास बघू शकत नाही. मधूने मालतीला पाहताच तिला मिठी मारली
मालतीही मधूला धरून बसली. मानव डोकं धरून म्हणाला, माझ्या आयुष्यात एक ड्रामेबाज कमी होती जी दुसरी पण आली. मालती म्हणते, हे कोणाला बोलतोय तू? मानव म्हणतो, तुला. आधी तू होतीस आणि आता तुझी ही सून तुझ्यासोबत आहे. मला माहीत आहे आई, तुझे मधूवर खूप प्रेम आहे, पण तिला लोकांसमोर उठण्या बसण्याची भीती वाटते. हेही समजून घेतले पाहिजे ना. शिक्षणामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. मग मालतीला मानवचे म्हणणे बरोबर वाटले आणि तिने पुन्हा मधूला समजावले आणि मानवसोबत जायला सांगितले. त्यानंतर मधू आणि मानव एकत्र घरातून निघून गेले. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.